नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता असून चोरीसारख्या प्रकार जास्त प्रमाणात घडू शकतात। यावर उपाय म्हणून पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आपल्या शेजारी आपला चौकीदार ही अभिनव योजना राबवण्याचा संकल्प केला आहे। या उपक्रमानुसार नागरिकांनी घराबाहेर पडताना घरात वृद्ध किंवा लहान मुले एकटे असतील तर शेजाऱ्यांना सांगून लक्ष देण्याची विनंती करावी, कारण घरातील एकट्या वृद्धांवर अथवा लहान मुलांवर काही संकटे आले तर शेजारी मदतीस धावून जातील व पुढील अनर्थ टळेल। तसेच कुलूप लावून बाहेर जाताना खिडकीत असलेल्या कूलर पुरतीच खिडकी उघडी ठेवावी व दाराचे कडी कोंडे मजबूत असावे। रात्रीच्या वेळेस बाहेर जात असाल तर लाईट सुरू ठेवावे असे आवाहन संजय बाविस्कर यांनी केले आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या असतात। त्या अनुषंगाने घरची लोक बाहेरगावी जाणे, लग्न जे असतात त्याच्यासाठी बाहेरगावी जाणे, या कारणामुळे घर बंद असणे किंवा घरातील उकाड्यामुळे गच्चीवरती झोपणे, घराच्या बाहेर झोपणे किंवा दरवाजा उघडा करून झोपणे, कूलर बाहेर लावून आतमध्ये खिडकी किंवा दरवाजा उघडा करून झोपणे, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात। तर त्याचा काही समाजातील जे घटक आहेत तर घरफोडी करणे, चोरी करणे याचा वापर होऊ शकतो। अशा अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी एक योजना सुरू केलेली आहे। तुमचा शेजारी तुमचा पहारेकरी, तुमचा शेजारी तुमचा पहारेकरी या अनुषंगाने आम्ही अमरावती शहरातील सर्व नागरिकांना काही सूचना दिलेल्या आहेत आणि सर्वांना आम्ही सतर्क करू इच्छितो की आम्ही ज्या योजना सुरू केलेली आहे त्याला पोलिसांना पाठिंबा द्या। त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण बाहेरगावी जात असाल तर त्याची सर्वात पहिली कल्पना ही आपला जो शेजारी आहे त्याला द्या, जेणेकरून त्याला हे माहिती असेल की आपला शेजारी हा गावाला जातोय आणि त्या घरामध्ये आता सध्या कोणी नाही आहे। आपण जर बाहेरगावी जात असाल तर शक्यतो आपला जे नातेवाईक आहे जवळचे त्यांना कोणाला तरी घरामध्ये ठेवा। लहान मुलगा, मुलगी किंवा जे वृद्ध इसम असतील त्यांना घरात ठेवू नका। जर ते राहत असतील तर शेजाऱ्यांना त्याची कल्पना द्या की घरामध्ये आम्ही बाहेरगावी चाललेलो आहोत आणि घरात लहान मुलगा किंवा मुलगी किंवा वृद्ध व्यक्ती आहेत। आपण बाहेरगावी जात असाल तर घराच्या बाहेर उजेड असावा यासाठी लाईट सुरू ठेवावा रात्रीच्या वेळेस। शक्य झाल्यास CCTV कॅमेरे जे आहेत ते आपण लावून ठेवावेत। आपला जो घराचा कडेकोंडा असेल तो एकदम व्यवस्थित पक्का असावा, जेणेकरून खिडकीतून हात घालून ते उघडता येता कामा नये। खिडकीचे ग्रिल आणि दरवाजा जो आहे हे एकदम व्यवस्थित बंद असावा, नाहीतर मग खिडकीमधून हात घालून आतून घराचा कोंडा उघडता येणे शक्य होऊ शकते आणि तशा प्रकारच्या घरफोड्या या अगोदर सुद्धा झालेल्या आहेत। आपले जे दागिने आहेत, मूल्यवान वस्तू आहेत, आपण जर बाहेरगावी जात असाल तर ते दागिने, मूल्यवान वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्र जे अतिशय आवश्यक आहेत ते बँक लॉकरमध्ये ठेवावेत। घराच्या बाहेर जर आपण कूलर ठेवत असाल तर तो वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये असावा आणि ज्या खिडकीतून तो कूलरची हवा येत असेल शक्यतो तेवढीच खिडकी ही उघडी असावी। कूलरच्या पाण्यामध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून सुद्धा यापूर्वी घरफोड्या झालेल्या आहेत, त्यामुळे आपण कूलर कोणत्या ठिकाणी आणि कसा लावावा याची विशेष काळजी घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती। सासरचे आले की बरोबर जातात चिकन आणायला। आज माझ्या माहेरची मंडळी येणार म्हटलं तर बसले पेपर मध्ये डोकं खुपसून। अहो, चिकन ते दारात चालत येणार आहे का? मॅडम, तुम्ही ऑर्डर केलेलं चिकन। चिकन? हो घे, अगं आपलंच आहे ते। अहो, पण हे ताजं आहे का? मॅडम, अमृता चिकन मध्ये आम्ही फक्त ताजं चिकन ग्राहकांकडे पोहोचवतो। इतकंच नव्हे तर स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात आमच्या कोंबड्या वाढतात, त्यामुळे केवळ चवीलाच नव्हे तर निरोगी आरोग्यासाठी सुद्धा अमृता चिकन हा सर्वोत्तम पर्याय। बघ, आलं चिकन चालत दारात। अमृता चिकन 8983399011।